महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसेवर झालेली मोठी यशस्वी वाटचाल। नक्षलवाद्यांचा सेंट्रल कमिटी आणि पोलिट ब्युरो सदस्य तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लजुल्ला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर ऐतिहासिक आत्मसमर्पण केले। हा आत्मसमर्पण कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला, ज्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले। या सोहळ्याला राज्याचे पोलीस महासंचालक, डीजीपी आणि इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी आपले शस्त्रे पोलिसांना सुपूर्द केले। गेल्या काही दिवसांपासून भूपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह मध्यस्थांच्या माध्यमातून शरणागती संबंधित चर्चा सुरू होत्या। भूपतीने शरणागती पत्करण्याआधी स्पष्ट केले होते की ही प्रक्रिया मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडावी। मुख्यमंत्र्यांनी अट मान्य करत स्वतः उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला। आत्मसमर्पण करताना भूपतीने स्पष्ट केले की सशस्त्र नक्षलवाद्यांचा मार्ग सोडून सरकार सोबत शांततेच्या मार्गाने समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची त्यांची भूमिका आहे। या शरणागतीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संविधानाची प्रत सुपूर्द केली। त्यांना लोकशाही आणि कायद्याच्या चौकटीत आणण्याचे एक प्रतिकात्मक आणि कायदेशीर पाऊल ठरले। गेल्या जवळपास 40 वर्षांपासून सातत्याने नक्षलवादांशी लढणारा गडचिरोली जिल्हा सुरुवातीच्या काळात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हा भाग देखील नक्षलवादाने ग्रस्त होता। त्यामध्ये विशेषतः गडचिरोली जिल्हा हा सीमावर्ती भाग आहे। हा सर्व भाग मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला। आंध्र प्रदेश आणि गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले आणि येथील युवकांमध्ये व्यवस्थेच्या विरोधात संभ्रम निर्माण करण्यात आला। सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण या महत्त्वपूर्ण शरणागतीमुळे राज्यात सशस्त्र नक्षलवाद लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता वाढली आहे। भूपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात नक्षलवाद्यांच्या हिंसेवर नियंत्रण मिळण्याची आणि नक्षलमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल केल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हा सगळा भाग माओवादाने ग्रसित होता आणि त्यात विशेषतः गडचिरोली जो आमचा सीमावर्ती भाग आहे, एकीकडे छत्तीसगड आहे, दुसरीकडे तेलंगणा आहे आणि इतरही सगळा माओवादी भाग, तिकडे ओरिसा, झारखंड असेल किंवा इकडे आंध्र प्रदेश असेल, अशा सगळ्या भागाशी या ठिकाणी दंडकारण्याच्या माध्यमातून संपर्कात असलेला हा सगळा भाग हा मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला आणि ज्यावेळी कोंडापल्ली सीतारामय्या यांनी पीपल्स वॉर ग्रुप तयार केला आणि त्यानंतर तेव्हाचा आंध्र प्रदेश आणि हा गडचिरोलीचा भाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले आणि त्यातनं इथले जे युवा आहेत त्या युवांच्या डोक्यामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध संभ्रम निर्माण करण्यात आला। भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही, त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था ही उलथून टाकली पाहिजे आणि जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू, अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते हे तरुण या स्वप्नाला भुलले। त्यांना असं वाटलं की एक नवीन व्यवस्था सुरू होते आहे, ज्या व्यवस्थेतनं समता येईल
त्यांना याची कल्पना नव्हती की समता जर येऊ शकते तर ती केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते। याची कल्पना त्यांना नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक आमचे तरुण आणि विशेषतः आमच्या आदिवासी समाजातले अनेक युवक आणि युवती हे या माओवादी चळवळीच्या नादी लागले। हातामध्ये बंदुका आल्या, मोठी स्वप्न होती, पण हळूहळू सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा हा समोर यायला लागला। आज खरं म्हणजे आपण सोनू उर्फ भूपती यांचं आत्मसमर्पण या ठिकाणी घेतलेलं आहे। हे आत्मसमर्पण याकरता महत्त्वाचं आहे की ते पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटीचे मेंबर तर आहेतच, पण 40 वर्षापूर्वी ज्यावेळी या ठिकाणी अहेरी असेल किंवा या ठिकाणी सिरोंचा असेल, या सगळ्या भागामध्ये नवीन दलम सुरू झाले, त्यावेळी त्या दलमची सुरुवात करणारे त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे